अच्छा. पालक म्हणून माझ्याकडून ज्या नकळत चुका व्हायच्या मुलांच्या पचनासाठी, त्या तुमच्याकडून पण होतात का? ओके. तर मग आजचा व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा. आपण मागच्या व्हिडिओमध्ये मोठ्यांच्या अपचनाबद्दल बोललो होतो. त्यावर म्हणजे अपचन का होतं, त्याचे कारणं काय आणि त्याचे उपाय बघितले होते. आज आपण आपल्या घरातली छोटी मंडळी त्यांच्या अपचनाबद्दल बोलणार आहोत, ज्यांना आपण जीवापाड जपतो, जे आपल्या घराला घर पण देतात. त्यांचं आरोग्य छान राहिलं तर घरात सुख नांदत असते. नमस्कार, मी डॉक्टर वैशाली, हेल्थ अँड वेलनेस कोच. आज आपण खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत की पालक आपल्या मुलांच्या बाबतीत नकळत काय चुका करतात की त्यांचं पचन बिघडतं. माझी खात्री आहे आजचा व्हिडिओ तुमच्या खूप उपयोगी पडणार आहे आणि तुमच्या मुलांचं पचन सुधारून त्यांचं आरोग्य निश्चितच छान होणार आहे. 5 चुका. पहिली चूक, पोट भरल्यावरही त्याला खायला लावणे. आईचं काळीज आहे. नाही, तू जेवलाच नाही आहे बरोबर. तू 2च पोळ्या खाल्ल्या आज, तू आणखी खायला पाहिजे. नाही, तुझं पोट भरलेलंच नाही आहे, तू अजून खा. अरे थांबा. किंवा मग थोड्या वेळाने, अरे तुझं जेवण होऊन 1 तास झाला, अर्धा 1 तास झाला, तू तेव्हाचं काही खाल्लंच नाही आहे, खा बाळा. अरे थांबा आयांनो, काळजी करा मुलांची, पण अति करू नका. माहिती आहे ना अति केल्याने काय होते? पचन बिघाडेल. सतत वारंवार जेवायला द्याल किंवा काही खायला द्याल किंवा पोट भरल्यावरही पुन्हा खायचा आग्रह कराल तर त्यांची पचनक्रिया बिघाडेल. त्यांना खाल्लेलं अन्न पचायला वेळ तर द्या. जसं तुमचा पोट तुम्हाला अलार्म देतो की झालं आहे आता बाबा, पोटभर झालं आहे, खाल्लं आहे मी, आता थांब. तसंच मुलांना पण अलार्म मिळतो जेव्हा ते म्हणतात की झालं आई माझं, झालं बाबा माझं, मी आता माझं पोट भरलेलं आहे, आता मी खाणार नाही. तर ऐका त्यांचं, त्यांना पण अलार्म मिळतो. त्यांच्या पोटातलं तुम्हाला कसं कळणार? हो ना. मग असं वारंवार आग्रह केल्याने किंवा अति खायला घातल्याने मग ते अपचन होईल, गॅसेस होतील, पोटात फुगल्यासारखं वाटेल. कारण की आधी जे खाल्लेलं आहे ते पचायला वेळच मिळालेला नाही. आधी जे खाल्लेलं आहे ते पचायला वेळ तर द्या. म्हणजे मुलं पोटभर खातात तरी अजून पालक त्यांना आग्रहाने वाढतात. असं नको करा. 如果不是亲眼所见，我是万万不敢相信的。救命！救命！ ह्यावर उपाय काय? की थांबा, मुलांच्या पचनाला वेळ द्या, नाहीतर त्यांची भूक मंदावेल. म्हणून जेवढं खातात तेवढंच खाऊ द्या. दुसरी चूक, जंक फूड रोज देणे. चिप्स, बर्गर, पिझ्झा, आणखी काय फ्रँकी. माझी मुलं जेवत नाही तर काही तर खातात. जेवत नाही तर काही तर खात आहेत किंवा टाकत आहेत पोटात, म्हणून रोज त्यांना जंक फूड देणे हे चूक आहे. जंक फूडमध्ये सॅच्युरेटेड फॅट खूप असतो. सॅच्युरेटेड फॅटमुळे काय होतं की पचन क्रिया बिघडते. विटॅमिन ए, डी, ई, के जे फॅट सोल्युबल विटॅमिन्स आहेत त्यांची डिफिशियन्सी जाणवू शकते. कारण की सॅच्युरेटेड फॅटमध्ये ते ॲब्झॉर्ब नाही होत. त्याच्यामुळे जंक फूड रोज देणे हे चुकीचं आहे. त्याच्याने पचन बिघडेल आणि भूक मंदावेल. त्याच्याने पचनशक्ती कमी होईल. जंक फूडनी ॲसिडिटी वाढेल. त्यामुळे ह्याच्यावर उपाय काय की घरगुती बनलेलं अन्न त्यांना खायला द्या. आजकाल आई लोक खूप स्मार्ट झाले आहेत. मुलं जर सरळ भाजी खात नाही तर ते बरोबर काहीतरी फॉर्म करून खाऊ घालतात. तसंच करा. आणि जंक फूड आठवड्यातून किंवा 15 दिवसातून, 1 महिन्यातून, संडे फंडे म्हणून तुम्ही एखाद्या वेळेस देऊ शकता. पण वारंवार देणं हे पचनासाठी घातक आहे आणि आरोग्यासाठी पण. तिसरी चूक, थंड पदार्थाची सवय. मुलं कोल्ड्रिंक,
किंवा थंड दूध असं वारंवार थंड पदार्थ खाल्ल्याने आपला जठराग्नी कमी होतो. त्याच्याने पचनक्रिया मंदावते किंवा थांबते पण. तर म्हणून सतत थंड पदार्थ देणं चुकीचं आहे. मग त्याच्याने होईल काय की ॲसिडिटी वाढेल आणि सर्दी पडसं पण वारंवार होईल, कारण की त्याच्याने इम्युन पॉवर कमी होईल. कारण की पचनक्रिया कमी होईल, त्याच्यामुळे इम्युन पॉवर कमी होतो आणि भूक पण मंदावते. ह्यावर उपाय काय? मुलांना कोमट पाणी द्या. जर पचनाचा त्रास होत असेल तर कोमट पाणी द्या आणि घरी बनवलेलं सूप द्या. घरी बनवून त्यांना सरबत द्या, घरगुती सरबत. ताक द्या. घरी बनवलेला ताक हा खूप उपयुक्त ठरतो. म्हणजे घरच्या दह्यामध्ये लॅक्टोबॅसिलस बॅक्टेरियाज असतात, जे गटमधले जे अनहेल्दी बॅक्टेरिया असतात ना, ते त्यांचा नाश करतात. त्याच्यामुळे दही हा पचनासाठी खूप छान असतो. प्रोबायोटिक म्हणून आपण दही, ताक यूज करू शकतो, योगर्ट. तर अशा प्रकारे घरगुती बनलेले पदार्थ द्या, जे पौष्टिक आहेत. चूक चौथी, मोबाईल किंवा टी व्ही बघत जेवू देऊ नका मुलांना. आपण मागच्याच व्हिडिओत बघितलं होतं की मोबाईल किंवा टी व्ही बघत जेवले तर लक्ष जेवणात नसतं, ते त्या टी व्हीवर किंवा मोबाईलच्या गेमवर असतं. मग त्याच्याने इमोशनल होतात मुलं किंवा रागात किंवा खूप एक्साइट होतात. मग त्याच्यामुळे त्या इमोशन्सचा आपल्या पचनावर परिणाम होतो, तणाव येतो. एखाद्या वेळेस जर रागाचा सीन असला, रडण्याचा सीन असला, तर त्या तणावामुळे किंवा खूप ओव्हर एक्साइटमेंटमुळे व्यवस्थित जेवण पचल्या जात नाही, पचनावर लक्ष नसते. मग म्हणून त्याच्यापेक्षा टी व्ही आणि मोबाईल बंद ठेवलेले बरे. जेवणाच्या वेळेस प्रत्येक घास चावून खाल्ला जातो, नाही तर टी व्ही आणि मोबाईलमुळे बरोबर चावल्यासुद्धा नाही जात अन्न, कारण की लक्ष तिथे असते पूर्ण. त्यामुळे ठीक आहे. तर ह्यावर उपाय काय? पूर्ण परिवाराने 15 ते 20 मिनिट जेवणासाठी ठेवा. पूर्ण डिव्हायसेस बंद ठेवा किंवा दूर ठेवा. जेवण करा. आणि 5वी चूक, मुलांच्या शौचाकडे दुर्लक्ष. म्हणजे कॉन्स्टिपेशन होत असेल तर पालकांचं लक्षच नसते. म्हणजे असं मुद्दा म्हणून नाही, पण माहीत नाही, ते खूप लाईटली घेतात. मुलं रोज जात नाही आहेत टॉयलेटला, तर दुर्लक्ष करतात. रोज नाही जात आहे, 1 दिवसाआड 2 दिवसाआड जातात, तर ठीक आहे, त्यांना असं कदाचित हे नॉर्मल वाटत असेल, पण ते चूक आहे. मुलं 2 दिवस शौचाकडेच जात नाही आणि पालक दुर्लक्ष करतात. यांनी काय होईल? मुलं चिडचिड करतील, त्वचारोग होईल त्यांना, पोट साफ होणार नाही. त्याच्यामुळे माहिती आहे ना तुम्हाला, म्हणतात की फेस इज द इंडेक्स ऑफ स्टमक. जर पोट साफ झाला तर चेहरा छान टवटवीत दिसतो, आपली स्किन पण छान चमकदार दिसते. त्यामुळे रोज शौचास जाणे खूप आवश्यक असते. त्यामुळे आपल्या मुलांकडे लक्ष द्या, त्यांच्या वेळेकडे लक्ष द्या. घरगुती उपाय करा. त्यांना कोमट पाणी द्या. रोज दही, ताक काही द्या जेवणात. फायबरयुक्त असू द्या, म्हणजे फळं भरपूर, रसाळ फळं त्यांना द्या. पाणी भरपूर प्यायला सांगा. आणि म्हणजे एखाद्या दिवशी हेवी जेवण झालं तर सलाद भरपूर द्या जेवणात. फायबर भरपूर आवश्यक असतो. फायबर आणि पाणी ह्यामुळे पोट साफ होण्यास खूप मदत होते. आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला वाटत असेल की आपली मुलं कमी जेवतात, तर त्यांना स्पोर्ट्स लावून द्या. फिजिकल ॲक्टिव्हिटी भरपूर करायला सांगा किंवा कुठले माइंड गेम खेळायला सांगा, चेस वगैरे, ज्याच्यात एनर्जी खूप लागते. असं सगळं काही करून द्या. मग त्यांची भूक आपोआप वाढेल, कारण की एक्झर्शन वाढेल, एक्झरसाइज वाढेल. त्याच्यामुळे त्यांचं स्क्रीन टाईम पण कमी होईल आणि पचनक्रिया पण सुधारेल. आणि मुलांची पचनक्रिया छान राहिली तर त्यांचं आरोग्य मजबूत होईल, प्रतिकारक शक्ती वाढेल. आणि पालक म्हणून आपलं खूप महत्त्वाचं हे योगदान आहे की आपण आपल्या मुलांच्या पचनक्रियेकडे लक्ष दिलं पाहिजे.
ह्या छोट्या छोट्या सवयी खूप मोठा परिणाम देऊन जातात. लक्षात असू द्या, तुमच्या मुलांचं पचन हे तुमचं लक्ष असलं पाहिजे. आता आपण पुन्हा लवकरच भेटू नवीन आरोग्याच्या विषयावर बोलण्यासाठी. तेव्हापर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या, तुमच्या मुलांची काळजी घ्या. स्वस्थ राहा, मस्त राहा, मजेत राहा. चला तर, ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ही माहिती इतर पालकांपर्यंत पण पोहोचू द्या. मी डॉक्टर वैशाली. धन्यवाद. थँक्यू. नमस्कार.